सावकाश. अरे वा, मामी प्रिया पंकज छान तयारी केली. वा. चला विद्या, वायस थांब ना. अर्जुन, तू पुढे ये. तू आणि सावित्री मिळून यंदा पूजा करा. अगं मामी, पण दादाला करू देत. अरे आत्ताच महाराज सांगून गेलेत ना की घरच्या लक्ष्मीकडून पूजा करा म्हणून. आणि तसं पण तुमची ही पहिलीच दिवा द्या. विद्या, ह्यांका करू दे पूजा. ये रे, ये अर्जुन, ये. बरोबर आहे मामीचं. पहिली दिवाळी आहे, ये. हा. बसा. देवा, सगळ्यांका सुखात आणि आनंदात ठेव. कोणाचीच नजर नको लागन दे या घरात. असाच आनंद कायम राहू दे. आई लक्ष्मी, ते महाराज म्हणले तसंच होऊ दे. लवकरात लवकर ही समधी संपत्ती आमच्या यांना मिळू दे ग बाई. देवा, ते महाराज सांगून गेले की मी या घरची लक्ष्मी आहे. मला कधी अंतर देऊ नका. पण त्यांना कोण सांगणार की मी या घरच्या माणसांची मनं तोडली, त्यांचा विश्वास तोडलाय. महाराज म्हणले म्हणून मला ते प्रेम मिळालं. पण खरंच मला त्यांचं प्रेम मिळावं अशी मी अपेक्षा मुळीच नाही करत आहे. एक वेळ ते नसले तरी चालेल, पण देवा मला ह्या घरात राहू दे. स्वार्थ म्हणून नाही, पण इथल्या काही चांगल्या मनाच्या माणसांसाठी, त्यांच्या वाईटावर जे टपलेत त्यांच्यापासून लांब ठेवण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यासाठी मला इथे राहू दे देवा. बापरे, इथे एवढा अंधार आहे. बाहेर तर एवढे लाईट सुरू आहेत आणि इथे अंधार. तो मी केलाय. अर्जुन कुठेस तू? मी कुठेच नाही गेलोय सावित्री, मी इथेच आहे. मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं. सावित्री, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मी केलंय, मी करतोय. मी तुला कधीच अंतर नाही देऊ शकत. अर्जुन, हे बघ, मला कळत नाही तुला नक्की काय म्हणायचंय. तुला तर माहिती आहे सावित्री, अर्जुन म्हणत नाही तर करून दाखवतो.
काय मिसेस कवठेकर, कसं वाटलं सरप्राईज? हे जे सरप्राईज आहे ना, ते माझ्या समोर उभ्या असलेल्या लाडक्या बायकोसाठी आहे. काय मिसेस वशिला, आवडलं का? अर्जुन, अरे, मी एवढं चांगलं सरप्राईज दिलं तुला, तुझ्या जवळ नाही येणार का? नाही तसं नाही. अर्जुन ऐक ना, हे सगळं तू अचानक हे मला सुधरत नाहीये. तू अजून एक काय आहे? दिवाळी आहे, आनंदाचा सण आहे, त्यात उद्या पाडवा, मग आनंद द्विगुणित करायला काय हरकत आहे? हा, तसा 12 वाजायला अजून थोडा वेळ बाकी आहे, पण आपला पाडवा लवकर झाला तर काही हरकत नाही ना. म्हणजे दिवाळी पाडवा आहे ना, तो नवरा बायकोचा सण आहे. करू शकतो ना आपण सेलिब्रेट. अर्जुन ऐक ना, तू हे जे काही केलंयस ते खरंय का नक्की, का आणखीन काही? म्हणजे तुम्हाला माफ केलेस? सावित्री, नको तो विषय, कळलं का? हे बघ, मला परत त्या विषयावर जायचं नाही. बघ, ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याचा पत्ता आपण विचारतो का? मला आता आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नको आहेत. आता फक्त तू आणि मी. की माझा अजूनही विश्वास बसत नाही. असं कसं? काय ग तुझं असं कसं रानात सस? आता सगळं चांगलं झालंय तर तू कशाला विचारांची लढण, प्रश्नांचं बॉम्ब फोडायला लागलीस? नवरा बायकोचे भांडणं जास्त वेळ टिकत नसतेत सावे. खरंय, पण आता मला हे सगळं वेगळंच वाटतंय. म्हणजे अचानक असं झालंय की या सगळ्याची भीतीच वाटायला लागली. अर्जुन म्हणजे त्याआधी प्रेमाचं नाटक वगैरे सगळं कळत होतं, पण हे नवीन काहीतरी. तू बस इकडे, बस बस. अशी कशी ग तुझं हवी? घरात सण आहे, त्यात ते महाराज येऊन गेलं. घरात सगळे आनंदी असताना त्रिसट भाऊजीला वाटेल का की घरात भांडणं व्हावेत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती दिवस असं एकटं राहणार? हे बघ, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. आणि तू म्हणली होतीस ना त्रिसट भाऊजीला की त्याचा विश्वास असो किंवा नसो, तुझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून पटलं असेल त्याला आता ते. आणि त्यात ते महाराज पण म्हणून गेले नाही का की तू घरातली लक्ष्मी आहेस, तुला अंतर देऊ नका. संकेत, मग हे सगळं इतकं अचानक घडतं ना की यावर विश्वास बसणंच कठीण आहे. बरोबर आहे. कसा बसणार म्हणा? इतक्या दिवसात तुमच्यासोबत इतक्या वाईट गोष्टी घडल्यात की आता चांगल्या गोष्टी घडू शकतात यावर तुझा विश्वासच नाही राहिला. पण एक गोष्ट लक्षात ठेव साहेब, दिवाळीत त्रिसट भाऊजीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तुमच्या प्रेमाचा दिवा कायमचा पेटला. इकडे बघ, काळजी करू नको. आज पाडव्याचा दिवस आहे आणि सगळं चांगलंच होणार. तुला नाही.
काय झाली का वळणी? हो सावित्री ये. मला वळ. सावित्री, तुझ्यासाठी दिवाळी पाडव्याचं गिफ्ट. अगं तुझ्यासाठीच आणलंय, घे. अरे उघडून तर बघ. अर्जुन, एवढं मोठं गिफ्ट. अरे काय सावित्री मॅडम, त्यानं एवढं प्रेमानं आणलंय तर घ्या ना. मग केवढं काय असे ना, त्यानं तुमच्यासाठी आणलंय आणि दिवाळी स्पेशल आहे हे महत्वाचं आहे. अरे दादा, मी ते दिवाळी स्पेशल गिफ्ट देतोय ते सगळं ठीक आहे, पण माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि स्पेशल गिफ्ट काय असेल ना, तर ती म्हणजे सावित्री. वा वा अर्जुन, छान वाटलं. म्हणजे दिवाळीसारख्या गोडवा असलेल्या सणात, ते सुद्धा पाडव्याच्या दिवशी, तू तुमच्यातले मतभेद विसरलास. फार फार छान वाटलं मनाला. बरं दादा, आम्ही आता बाहेर चाललोय. सावित्री, तू आवरून घे, आपल्याला बाहेर जायचं. कुठे? अगं कुठे काय, मी आपल्यासाठी ना जेवायचा एक मस्त प्लॅन केलेला आहे. आवर पटकन. दादा आलो. हं? सावित्री मॅडम, प्लीज. चलो, लेट्स गो. अरे इतकं अनकम्फर्टेबल व्हायला काय झालं? पहिल्यांदा थोडीच होतं का बाहेर आपण? आणि कम ऑन, तू ना मी नवरा असल्यासारखं ट्रीट कर, ओके? अर्जुन, एक विचारू? अजून प्रश्न आहेतच का? विचार. खरंच माफ केलंयस का रे मला? ओ गॉड, पुन्हा तेच. सावित्री, तुला माहितीये का, मलाच एक प्रश्न पडलाय की तुझ्या या सगळ्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची. चल, कम ऑन. प्लीज हॅव अ सीट. कम ऑन, प्लीज हॅव अ सीट मॅडम. अगं बस. सावित्री मॅडम, तुम्ही जरा डोळे बंद कराल का? सिरियसली प्लीज.
हे तुझ्या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर. सावित्री, आय लव्ह यू. अर्जुन, ऐक ना, हे सगळं खरंय का स्वप्न आहे? पुन्हा तेच. त्यापेक्षा ना आपण एक काम करूयात. आपण छान गप्पा मारूयात ना. खूप दिवस हा बोला होता. आत्ता बोलू शकतो ना? नाही म्हणजे तसे खूप दिवस आपल्या आयुष्यातले फुकटच गेलेत म्हणा. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी तुझ्यावर खूप चिडलो, रागावलो, आबोला धरलो. मलाही या सगळ्याचा खूप त्रास झाला. नव्हतो बघू शकत मी हे सगळं. खूप वाटायचं की मी हे का कशासाठी करतो. पण आज कळलं, त्या घुमटामागे असणाऱ्या सावीपेक्षा माझ्या समोर असणारी सावित्री, माझी सावित्री किती चांगली. तुला आठवतं मुंबईची मीटिंग फायनल झाली तेव्हा मला पहिल्यांदा तुला सांगायचं होतं. मला अवॉर्ड मिळाला तेव्हा मला तुला खूप खटखट मिठी मारायची होती. मी हे सगळं करण्यापासून स्वतःला का रोखत होतो मला नाही माहिती मला. पण ना त्या अर्जुनला मी आता पूर्णविराम दिला. मी तुला खरं सांगू का, प्रियासारखं जर मला कविता रचणं जमलं असतं ना तर तुझ्यावर मी सहज 2-3 पुस्तकं लिहून ठेवली असती. सावित्री, तू किती गोड आहेस. तू किती निरागस आहेस. तुझा चेहरा, मला वेड लावणारे तुझे डोळे, मनाला शांत करणारा तुझा आवाज. आय रिअली डोंट नो. तुझ्यात काहीतरी आहे की तू जेव्हा माझ्या आजूबाजूला असतेस ना तेव्हा मला कशाचंच भान नाही राहत. तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी. आय लव्ह यू सो मच. आय रिअली डू. मन